पुढे लागणार तर भाड्याच्या बैल मामाजी तुम्ही जो समजता तो नव्हे याच्यासारखा कोणीतरी असा मामाजी बरोबर ओळखा बरोबर मामाजी तुम्ही याला ओळखलं नाही तुम्ही घरी आले होते हा लहान सावताजी माझी बहीण म्हणून भावली तेव्हा लहान होताची हा माझा भाऊ आहे मामाजी 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 माझा लहान भाऊ आहे मामाजी मी समोरून झालो तू मागून झाला कमी कोणता तू पहिले नाही झालास मी पहिले झालो मी मागून नाही झालो ते मागून नाही नंतर झालं म्हणणं भाड्याच्या बैला नाही मी समोरून झालो तू मागून झाला हे मराठी भाषा उलटी आहे आपली मामाजी भाषाजी मामाजी हो एखादी बिली द्या ना त्या चोराने पिढी द्या ना चौकीनं तसा आहे आमचा नाला पिढी द्या ना म्हणते तेवढ्या मोठ्या शाईना माणसाने पिढी मागून राहिला आमचा कमी कोणता हो शिक्षण किती झालं आहे मुलाचं शिक्षण हो माझी मुलगी शिकली सवरली आहे शिकले समजले हो तर मुलाचं शिक्षण किती आहे विचार अरे बापू नका ए पोरीचा बाप म्हणते मुलाचं शिक्षण किती झालं म्हणते रे मोठा बेकाम आहे म्हणा बेकाम बे पोरगी शिकली सवरली आहे म्हणते किती शिकली आहे पोरगी पोरगी 12वी सायन्स करत आहे म्हणते आणि PMT ची परीक्षा देऊन राहिली म्हणते पोरगी PMT आहे म्हणते हो मोठा HMT आहे म्हणा पोरगी PMT ची परीक्षा देते म्हणलं तर मी HMT आहे लज्जा कमी मामाजी पोरगा शिकला आहे शिकलेला आहे पोरगा शिकला आहे पण ड्युटी पण असं नाही तो शिकला नोकरी हो बापूरे नोकरी कुठं करते म्हणते नोकरी चांगली सांगले का कुठं सांगू का गडेगाव डेपो भंडारा जिल्हा गळेगाव डेपो कंपनीत आहे म्हणा पुण्यात आहे अशोक लेलँड अशोक लेलँड कंपनीमध्ये आहे तो कोणतं काम करते म्हणून लेलँड कंपनीला म्हणा कोणतं काम करते म्हणून ती मॅनेजर आहे म्हणा इस्त्रीच्या खुर्चीवर बसते म्हणा 50% डोवारते म्हणा स्प्रिंगच्या खुर्चीवर बसते म्हणून 50% वाढते म्हणा नक्की हे काम करण्याची पद्धत आहे का नाही आता या दिवाळीची सीजन मध्ये लेबर लोक जरी गावाला गेले वर्कर लोक कंपनी पण ठेवील का स्वतः मला डोवारा लागत बरोबर मामाजी पोरगाव मॅनेजर आहे कुठे अशोक लेलँड कंपनीमध्ये आहे गडेगाव डेपो गळेगाव डेपो भंडारा जिल्ह्यावर मॅनेजर आहे का हो जी आपण शेती पण किती आहे तुमच्या शेती शेतीत डबल बिझनेस पाहिजे की नाही हो नोकरीला डबल बिझनेस पाहिजे एका बिझनेसचा घरी खायला होईल तर एका बिझनेसचा जमा राहील बरोबर आहे पोरगा मामा पोरीचा बाप म्हणते शेती वगैरे किती काय म्हणते शेती हो म्हणजे तुम्ही ह्या एंट्री घेऊन राहिला का इंटरव्ह्यू घेऊन राहिला ठीक आहे मला म्हणल्या हो बोल्या शेती किती आला म्हटलं तुमचं नाव काय माझं नाव कामरा मी म्हणलो भोल्या तर मी साल्या म्हणतो शेती पण किती आहे बाबा तुमच्याकडे शेती किती आहे बाबा 50-60 एकर बापारे तुम्ही लखोपती जा कास्तकारी 60 एकर आहे तुम्ही पीक किती घेता माझ्याकडे पीक का 2 विहिरी आहे मोटार पंप आहे मोटार पंप 2 विहिरी म्हणजे 12 मास फसल अजून येणे कसं बी पाणी येते अरे बापारे मग किती एकरात 7 एकरात किती फसल काढता तरी काढतो 4 लाखाची 7 एकरात 4 लाखाची हो 4 लाखाची एकूण ज्या महिमा 7 एकर कास्तकारी मोटार पंप विहीर इरिगेशनचंही पाणी वरचंही पाणी तरी 4 लाखाची फसल काही ठेवून फायदा नाही मामाजी आमच्याकडे फक्त 2 एकर
एकर शेती. तुमच्या इकडे कुठे 2 एकर शेती तरी बिन पाण्यानं 2 लाखाची फसल घेतो. बाबा कोणा पद्धतीनं विहीर नाही, मोटर पंप नाही, इरिगेशनचंही पाणी नाही, वरचंही पाणी नाही. नाही तरी निष्ठा का नाही 2 एकर 2 लाखाची फसल. बरं सांगा बरं कोण्या पद्धतीने पिकवता? जेव्हा आमदार अनिल देशमुख अच्छा आमच्या गावाजवळून जात होते. अच्छा आमच्या गावाजवळून जात होते तेव्हा त्याच्या गाडीला रोखलं मी. तुम्ही ना बापरे म्हणलं देशमुख साहेब जेव्हा इलेक्शन होते तेव्हा तुम्ही लहानपासून मोठ्यावरी करता. म्हणलं आता आमच्या परिसरात कॉलेज नाही, आमचे मुलं दूर कॉलेजमध्ये जातात शिक्षणाकरता. तेव्हा अनिल बाबू देशमुखनी म्हटलं म्हणे बेटा लखन जर कॉलेज नाही म्हणे तर मी म्हणे त्याच शोधात आहो म्हणे पण जागा मिळत नाही म्हणे. अच्छा का तरी त्या 2 एकरातली जागा दिली मी ना कॉलेजसाठी 1 एकरातली जागा दिली. 8 दिवसात अनिल बाबू देशमुखला कॉलेज तयार केला. तुमच्या शेतावरती आमच्या शेतावरती त्या शेतामध्ये कॉलेज तयार झाल्यानंतर तिथं आर्ट कॉमर्स आणि सायन्स 3 विषयाचे विद्यार्थी यायचे. शिक्षणाकरता विद्यार्थी यायचे, विद्यार्थिनी यायच्या. या मुलींचा मुत्री घर, या मुलांचा मुत्री घर. 3 विषय झाले, 3 पिरियड झाल्यानंतर लग्नाची सुट्टी व्हायची. एखाद्या मुली जायचे, एखाद्या मुलं जायचे. जो त्याच्या दोघांचा मुताचा लोट निघायचा तर पुऱ्या मावावर बहर जायचा. पुऱ्या नुसत्या मुताला कापूस पिकवतो. चांगली विद्या तुमची नुसत्या मुताला. हो बसा 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 2 लाखाची हो हो बसा. तोंडामध्ये बोट का हे कोणती पद्धत आहे ती बसाची बे? चांगला बात. सांगून राहिले लोकांना. हे पत्रकाच्या बसाची लढायच्या पोरगी पायद्वारे पाणी आणून लावलं का? एक काम करून पोरगी येऊन राहिली ना, पोरगी येऊन राहिली पोरीने पाहून पाहिजे का? एक काम करतो कोणतं रे पोरगी आली का तू तिले का नाही वरतून पाहिजे. मी त्या पोरीने वरतून पाहिजे तू मी खालतून पाहिजे. काय पदरातला बैल आहे मला का? मी वरतून पाहिलं तू खालतून पाहिजे मला का? असे चोरी का करतो ना असे चोरी पाहिजे तुला वरतून काऊन पाहिजे म्हणलं? काऊन पाहिजे म्हणलं? कोणती कोणती पोरगी भोकणी राहते. कोणत्या कोणत्या पोरीला माताचे वन राहते. हो बरोबर. कोणती पोरगी अशी राहते. म्हणून तुला वरतून पाहिजे म्हणलं. तू खालतून काऊन पाहिजे? खालतून काऊन पाहिजे? कोणती कोणती पोरगी अक्करमुठी राहते. कोणती कोणती पोरगी हत्ती पाय राहते. कोणत्या कोणत्या पोरीला गचर राहते बुकुर बुकुर खाजवते. म्हणून मी खालतून पाहिजे म्हणलो. बरं ठीक आहे त्या पद्धतीने पोरगी पाहिजे. चांगला बसला तू मारते मी बसत नाही म्हणजे तुला बसलो तर मी मारतो. ठीक आहे उभा राहा. उभ्या ना पोरगी पाय चालतंय काय हरकत नाही. मामाचंच घर काय दुसऱ्याचं घर नाही. उभा राहून पोरगी पाय. आता मारतो नको उभा राहा. हे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते आपल्या प्रिय देशाचे
आयुष्याच्या घटनेचे शिल्पकार होते ते 6 डिसेंबर रोजी निर्माण झाले. हे दुसरे बाबासाहेब पैदा झाले. आता ते बाबासाहेब सांगत होते, एक बोट लोकांकडे दाखवत होते, एका हाती संविधान घेत होते आणि लोकांना संदेश देत होते, शिका संघटित व्हा, संघर्ष करा हो, मरायचे असेल तर एका सिंहासारखे मरा हो. हे बाबासाहेब का सांगतात लोकांना? ते बाबासाहेब आंबेडकर लोकांना सांगत होते, शिका संघटित व्हा, संघर्ष करावं, मरायचे असेल तरी का सिंहासारखे मरावं. तू का सांगून राहिल्या लोकांना? भाड्याच्या बाईला तू लोकांना सांगून करायला ग्राम स्वच्छता अभियान राबवणार, गाव निर्माण करायचं, जागा उभा राहणार का? आता समजलो तू का म्हणून राहिला. आपली पदाची शाणी बाई होती. मोठी जायची बिचारी तो मानादानानं बसायची, बरोबर आहे. सेवा पत्रानं राहायची, आपल्या आजीसारखा बसतो. आजीसारखा बसता का? आजीसारखा बस. मग मारती नाही ना? नाही भारत नाही, आजीसारखा बसला. बस बस बस. आजीसारखा बसतो म्हणते ना. चल बाई, मला पाहुणे पाहण्याकरता आले. पाय धुवायला पाणी नाही, माझा आधी म्हणे 2 वेळ झाले बेटा म्हणे, लवकर जा म्हणे, पाय धुवायला पाणी नेऊ दे म्हणे, पाहुणे आले म्हणे. अबे मामाचा सांड्या सुटला, तुला कसं माहित झालं बे? अबे भंग नाही आले, पोरगी होय बे, पाय धुवायला पाणी आणलं, पोरीच्या पायातले पैजण वाजून राहिले बे. एक नंबर पोटी आहे. किती सुंदर आहे बे, चाकणं दिले. किती सुंदर पोरगी आहे बे. त्या बहिणीने हेंगळ बाई 3 मे 2.5 कोस आणि त्या बहिणी कष्टकर वर्गाचा माणूस या पोटील बागतलो न सिजुरी घेऊन ये म्हणत 9 वाजता निघणं 12 वाजता घेईल त्या बाईची. बिलकुल पोटी मागायची नाही. काहून बे? हिला उद्या 500 रुपये खर्च आहे. उद्या 500 रुपये खर्च आहे. उद्या पोटी बचाव. 500 खर्च आहे. कोणता खर्च आहे बे? तिचे बेरी न छर्रे गेली कोण म्हटले उद्या बसवलं. नालायक कोटचा. हे पोरगी तुला पसंत नाही? ठीक आहे. ओ मामाजी, आम्हाला नालायक समजलं. झालं का सांगा. आम्हाला हलकट समजतास नाही, आम्हाला हलकट समजतास का? आज आम्ही शिकले समजले पोरं. आज आम्हाला लंगड्या पोरी दाखवायला बोलावलं तुम्ही. बाबा काल मुलगी सजा होती. आमची फसवणूक करून राहिले. असं नाही झालं. आम्हाला बिलकुल पसंत नाही. लय मुलगी पसंत नाही का? पसंत नाही. दुसरी मुलगी आहे माझ्या. दुसरी मुलगी आहे माझ्या. हा. दुसरी पोरगी आहे म्हणते. सेकंड ह्या हो, सेकंड. अबे दुसऱ्या नंबरची पोरगी आहे म्हणते. बापरे, मी म्हणलं 2 नंबर. 2 नंबर. म्हणलं सेकंड ह्या असं तर एवढे वाजवतो ध्यान म्हणलं. ठीक आहे. मुलगी शिकली सवरली. चांगली आहे. हा, एक नंबर. चांगली असेल तर दाखवा. बिलकुल आता लवकर. चला लवकर पाठवा. बसा, बसा, उतरी बसा. काय बाबूजी कशाला दिला? आपली मोठी बाई आहे की नाही? मी म्हटलं यावर्षी बाईचं लग्न करतो. बरं मग तर ते तुझ्या हाताच्या मुलाला मी बोलावलं होतं पाण्याकरता. हा, आले का? तर ते आले. आपली बाई पाणी घेऊन गेली पाय धुण्याकरता. बरं मग लग्नच होती ना? काय माहिती वावरत घेतली. सब्जी बाईसाठी शेळावरती गेली. हो, लंगडी होती, पाय काटा करत होता पायाला. हो, तर म्हणून द्यायला काही पसंत आली नाही. आता लंगडी आहे म्हणून लंगडी गेली का नाही? मग तुझे काय विचार आहे? माझा विचार असा आहे ते चांगल्या होते निघून. मग मी म्हटलं माझी विवेचन होईल. बरोबर आहे. दुसरी मुलगी आहे म्हणलं माझ्याकडे लहान मुलगी. अच्छा, आम्ही शिकली सवरली मुलगी आहे म्हटलं. असं सांगितलं? मी सांगितलं म्हणलं बसा बा. वापस नाही जाऊ दिला? वापस नाही जाऊ द्या. तुझ्या विचार पायदाला पाणी नेऊन दे. हो, ठीक आहे. ठीक आहे बाबूजी, मी लवकर पायदाला पाणी नेऊन देते. तुझा अपमान करणार नाही. बिलकुल नाही. चाल बाई, माझ्या आत्याची मुलं आले. माझी आत्या मरून गेली. लहान होते तेव्हा माझी आत्या बरोबर आले होते.
होती माझी. मी लवकर पाय धुवायला पाणी नेऊन देते. आलाय का हा? आज जमीन कुठचा नुकसान झालाय भाड्याचा बहीण जेवण झालं. चल बाई आधी आता मोठे झाले. लहानपणी पाहिली होती मी ना, आता नाही पाहिली जेवण झाले तर. आधी खिडकीतून तोंड टाकून पाहते. पहिले खिडकीतून तोंड टाकून पाहते. चांगले असेल तर चांगल्या पद्धतीने पाणी दे, आणि चांगले नसेल पसंत नाही आले त्याची मजा करून पाहिजे. वगार बोंबलून राहिली, गरम झाली. पोरगी आहे काय पोरगी आहे काय